टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही अशी वेळ आली की आता तेच होणार जे महाराष्ट्राच्या मनात आहे। असं उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं? आम्हाला ते व्यक्त व्हा। हे पण आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। निवडणूक वेगळा विषय आहे, पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे। बरं, क्या हुआ तेरा वादा या थीम अंतर्गत आता जनआंदोलन तुम्ही खरं तर सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी तुम्ही संवाद देखील साधला आहे, काय सांगा? मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं। बदनापूर आहे, अंबड आहे, घनसावंगी आहे, परतूर आहे, मंठा आहे, सगळ्या ठिकाणी मी जातोय। काल पण मी सिल्लोड, फुलंब्री असे अनेक तालुके केले। उद्या परवा कंटिन्यू या आठवड्याभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे। आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या हुआ तेरा वादा, तुम्ही वादे केले होते ना जनतेशी, शेतकऱ्यांशी, तर हे काय झालं याचं? हा साधा प्रश्न आम्ही विचारतोय, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। बरं, लाडक्या बहिणीची फसवणूक केली तर कोर्टात जाऊ, अपात्रतेची कारवाई केली तर कोर्टात जाऊ असं बच्चू कडू म्हणतात। सध्या नियमाने जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यात। जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या काय झोपलेली आहे का, ती का आंदोलन करत नाही? वाटतं त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे। ठाकरे सेना योग्य पद्धतीने करतं, कोणी उचललं ते प्रकरण काढलं, कोणी बाहेर? जरा कैलास गोरंट्याला विचारा, पुढे काही होत नाही त्याच्यात कोणी? कैलास गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर? अनिल गोटे शिवसेनेचेच आहे, संजय राऊत शिवसेनेचे आहे। जरा तुमच्या पुढे काय बोलत नाही म्हणतात, ते काढलं तर आमच्या पक्षाचं आम्ही पाहू म्हणा, तुमच्या पक्षात तुम्ही बघा। तुमच्या गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा राजकीय 2019च्या मंत्रिमंडळात खरं तर मला घ्यायला होतं अशी खतखत त्यांनी व्यक्त केलेली आहे। ते मोठे ज्येष्ठ नेते आहेत, मला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही। जालिंदर सुपेकरांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 1 वर्षात 102 बदले त्यांनी केले आहेत, त्यांचा बदल्यांचा रेकॉर्ड आहे 1 वर्षात 102 बदले। जालिंदर सुपेकर हा करप्टेडच आहे अधिकारी, हे काय आता आगवणीमुळे बाहेर आला अशातला काही भाग नाही। आधीपासून जालिंदर सुपेकराविषयी ऑब्जेक्शन्स आहे, म्हणजे बदल्यामध्ये, खरेदी याच्यामध्ये, कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये, कायद्यांना वेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये जालिंदर सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे। बरं, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी। असं कसं होऊ शकतं? बंद नाही होऊ शकत। बंद झाली तर आम्हीच आवाज उठवू ना। बंद करा कोणी मागणी केली? उलट सगळ्यांना लाभ द्या आणि 21 करा अशी आमची मागणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।